सावी, 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 तू तू घाबरू नको हा. मी आहे ना, मी काहीतरी करतो. मी तुला घरी घेऊन जाणार आहे. तू अजिबात घाबरू नको. मी 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 येतोय वर.
असतीस इथे, पडली असतीस म्हणजे? नाही, मी नाही पडणार. मला फ्रेंड कडे जायचं. तो घ्यायला आलाय मला. सोड 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 मला. सावी, सावी, सावी. मुजुमदार, डॉक्टर, सावी माझी बायको आहे आणि मला तिला घरी घेऊन जायचंय. मिस्टर मुजुमदार, तुम्हाला तिला परत घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, थँक्यू सो मच. मी आत्ताच्या आत्ता तिला घरी घेऊन जातो. पण मिस्टर मुजुमदार, मी तुम्हाला जे सांगतोय ते नीट ऐका. तुम्ही जर तिला परत घेऊन गेलात तर तिच्यावर योग्य ते उपचार होणार नाहीत आणि त्यामुळे तिची अवस्था अजूनच क्रिटिकल होईल. तुम्हाला जर ती बरी व्हावी असं वाटत असेल तर तिनं इथंच राहायला हवं. त्यातच तिचं भलं आहे. नाहीतर ती परत कधीच आधीसारखी होणार नाही आणि तुम्हाला ओळखणारही नाही. डॉक्टर, पेशंटच्या शॉक ट्रीटमेंटची वेळ झाली आहे. ही पेशंट गेली 5 वर्षे इथेच आहे. सुरुवातीला तिला जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा तिला मनावर ताण आला होता, म्हणून ती नातेवाईकांना ओळखत देखील नव्हती. पण इथे राहिल्यावर तिच्यावरच्या उपचारांची योग्य दिशा सापडली. पण तिच्या आईला मात्र आपल्या मुलीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचा खूप मोठा गिल्ट आला होता. त्यामुळे त्या तिला परत घरी घेऊन गेल्या. उपचार अर्धवट सोडून जाऊ नये म्हणून मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.